हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही आज आलोय गावाला आणि इथं आमचं चाललंय हुरडा काढायचं काम. तर पिल्लूचे पप्पा काढतायत हुरडा. हे बघा कणीस, हे असं कोवळा कोवळा हुरडा आपण काढायचा असतो. तर आमच्या अण्णा पण आले तिकडनं. अण्णा तिथं गवत काढत होते ना, आम्ही खाली आलो. तर आम्ही गावाला येण्याचं प्रयोजन म्हणजे आमच्या भाचीचं लग्न आहे, त्यासाठी आम्ही गावाला आलोय. आणि तसंच आम्ही डायरेक्ट अन्नासाठी शेतामध्येच आलो. तर इथं आता हे काढतायत. कुठं गेलं? हे चालेल का? पण नाद मिटवायचा म्हणजे पाचच काढले का? सहा बस भरपूर झालं. बस. आणि ह्याच हे पडाकुट टाकायची गुरांना होते ना. इथे ठेवाय बरी ज्वारी नाही मीच पाहिलं आम्ही पाहिलं आता फरक काय फरक काय फरक काय गहू मोठा असेल ना. तर हा आमच्या शेतामधला आंबा आहे. हा आंबा जो आहे ना, तो आंबट आहे खूप जास्त. यावर्षी म्हणजे मोहर बऱ्यापैकी आलाय. म्हणजे तसा बाकीच्या तुलनेमध्ये याला कमीच आलेला आहे, परंतु बऱ्यापैकी आलाय आणि खूप जास्त आंबट आहे. लोणचं वगैरे बनवण्यासाठी या आंब्याचा वापर होतो. आणि हा आहे आमचा गहू. वरचं जे तुम्हाला दाखवलं ना, त्या शेतामध्ये अण्णांनी बाजरी पेरली आणि आम्हाला असं वाटलं गहू आहे. आम्ही ते पाहूनच रिटर्न चाललो होतो. तर अण्णा म्हणतेत की तुम्ही थोडंसं पाहिलं लगेच फिरलात मागं. अण्णा आम्हाला घेऊन खाली आलेत आता. तर हा आहे छान असा आमचा गहू. आणि इकडं आहे तळ्यातली विहीर. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली विहीर आणि ते तळ्यामध्ये पाणी वगैरे. त्याच्यात मोटर टाकलेली का? मोटर सगळं चालू ट्रॅक्टर दोन काढायचं पाण्यात गेला.